कधी काळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांनी आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्यांनी चर्चेत असलेलं बीड जिल्ह्यातील खळवट-लिमगाव आज मात्र शांतता आणि सुरक्षिततेची नवी ओळख निर्माण करतंय। यामागे आहे सीसीटीव्हीची सतर्क नजर। गावभर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात असून भांडणं आणि वादांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचा दावा केला जातोय। या बदलाची कहाणी पाहूया बाई माणूसच्या या विशेष ग्राउंड रिपोर्ट मधून। खळवट-निमगाव हे पोलीस स्टेशन ओढवणे अंतर्गत येणारं गाव आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची एक संकल्पना होती की प्रत्येक गाव जे आहे आपल्या बीड जिल्ह्यामधलं एक स्मार्ट गाव होणं अपेक्षित आहे। त्यांची संकल्पना होती आणि जे गावचे तरुण सरपंच आहेत आणि तिथलं जे तरुण मंडळ आहे मागच्या 2-3 महिन्यापूर्वी या ठिकाणी ज्या काही घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही गावात भेट दिल्यानंतर जे गावचे सरपंच आहेत तरुण श्री गणेश शांबुरे साहेब, आम्ही त्यांना एक सहज त्यांच्यासमोर हा विषय टाकला की आपलं गाव हे सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला ग्राम सुरक्षा दल आपण या ठिकाणी स्थापन केलेलंच आहे। त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी सीसीटीव्ही जर आपण या ठिकाणी बसवली तर आपल्या गावात जो किरकोळ तंटा होतो, वाद होतो, कमी करता येईल। ज्या आपल्या गावात चोरी किंवा मागच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत ते कमी करता येईल आणि याचा एक चांगला सुंदर असा उपक्रम त्या गावचे सरपंच आणि यांच्या सगळ्या टीमने या ठिकाणी घेतलेला आहे। खळवट-निमगाव गाव हे आता पूर्ण सेफ आणि सुरक्षित झालेलं आहे। याचा जो ऍक्सेस आहे तो त्यांनी स्वतः मोबाईल मध्ये पण केलेला आहे आणि पोलीस प्रशासनाला पण त्यांनी आम्हाला तो दिलेला आहे। सीसीटीव्हीचा फायदा फक्त कायदा सुव्यवस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर गावातील पालकांनाही आता आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची खात्री वाटू लागली आहे। लेकरं खेळण्याच्या निमित्ताने बाहेर जातात। आमच्या गावाला पूर्ण तळ्याचं हे पाणी आहे। आमच्या गावाच्या शेजारी एक नदी आहे। त्याच्यामध्ये दोन वर्षापूर्वी आमच्या गावातले 2 मुलांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। पोहायला गेले आणि ते डेथच झाले, ते दोन्ही पण मुलं। आणि आता हे सीसीटीव्ही मुळे एक फायदा झालाय आम्हाला, आमचे मुलं हे सुरक्षित आहेत हे तर आम्हाला समजतच आहे, पण आमचे मुलं कुठे गेलेत, काय झालंय हे 5 मिनिटांमध्ये आम्हाला समजते। सीसीटीव्हीचा खूप मोठा फायदा झाला आम्हाला। या गावात पूर्वी कचरा टाकण्यासारख्या छोट्या कारणांवरूनही महिलांमध्ये वाद व्हायचे, मात्र आता कॅमेऱ्यांमुळे स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून भांडणांनाही आळा बसलाय। कचरा हा बाया कुठेही टाकत होत्या, त्यामुळे अस्वच्छता पण निर्माण होत होती आणि कचऱ्यामुळे बायांची भांडणं पण लागत होते, वाद निर्माण होते। आणि आता सीसीटीव्ही लावल्यामुळे आम्हाला फायदा झाला आणि बायांमध्ये पण धाक निर्माण झाला की समजा कचरा टाकला तर आपण कॅमेऱ्यामध्ये दिसू शकतो, मग समजा आपल्यावरच काही आरोप येऊ शकतो। त्याच्यामुळे एकंदरीत हे काम खूप चांगलं झालंय। बायामध्ये पण समजा म्हणजे खूपच चांगला प्रसार झालाय आणि आता स्वच्छतेकडे एक आरोग्याकडे एक म्हणजे पाऊल पुढे पण जाण्यास मदत झाली। या गावाचे सरपंच सांगतात की ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला। आता भांडणं आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या आमच्या कमी झाल्यात। पूर्वी आम्हाला 10 दिवसाला 15 दिवसाला आम्हाला गावामध्ये काही ना काहीतरी होत राहायचं। पोलीस स्टेशन ते गाव असं समीकरण आमचं जुळलेलं होतं। आता कॅमेरा बसवल्यापासून आमचं थोडं भांडणाचं बी आणि पोलीस स्टेशनचं बी कमी झालेलं आहे। त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात बी चांगलं वातावरण आहे, त्यांना बी वाटायला की बाबा गावाच्या सुरक्षेच्या बाबतीत चांगलं झालेलं आहे। एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादांनी आणि पोलीस ठाण्याच्या फेऱ्यांनी चर्चेत असलेलं खळवट-लिमगाव आज सीसीटीव्हीच्या मदतीने शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोख्याचा नवा आदर्श निर्माण करतंय। विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नाही असा दावा ग्रामस्थ करताय। त्यामुळे खळवट-लिमगाव आता इतर गावांसाठीही प्रेरणेचं उदाहरण ठरतंय। बाई माणूससाठी कॅमेरा पर्सन संजीव रॉय यांच्यासह सुकेश नाईकवाडे, बीड।